पाठीमोरा नसती विघ्न येती घरा. अशा प्रकारचं कोणतंही कार्य होणार नाही आणि सतत लक्ष्मी आपल्या वास्तव्यात राहील अशी दुसरी अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्ध प्रवर्तने श्वेत क्षिती युद्ध करुणी उपराती चित्त झाले असे. तिसऱ्या अध्यायामध्ये हनुमंतरायाचं आणि मच्छिंद्र नाथाचं घनघोर युद्ध झालं. घनघोर युद्ध झालं पुन्हा त्या ठिकाणी असणारे एकरूप झाले. ही कथा आपण तिसऱ्या अध्यायामध्ये याचे झाले पटन शत्रू तिलक्षिणा मुष्टी विद्या साधना तया होता प्रत्येकाच्या मागे शत्रू आहे. कुणीच माणूस आनंदी नाही. वरून आनंदी पण मनामध्ये पोखरलेला आहे, दुःखी. वरून नुसतं म्हणतो काय चाललंय, बरं आहे, सुंदर आहे, पण अंतःकरणामध्ये पोखरलेला आहे. कारण प्रत्येकाला शत्रू असल्याशिवाय हे कार्य झालेलं नाही. आणि पाठीपोटी जे शत्रू संतान आहे, शत्रू संतानाचा अस्त्र निरसन करणारा हा तिसऱ्या अध्यायाची फलप्राप्ती मानवी मुष्टी बाधा झाल्या सोनापकार होईल तिने मूर्ती म्हणता मारुती करोना रक्षण राहत. मुष्टीची बाधा पूर्वीच्या काळी होती, चिटकी लावायची, है का नाही? एक पोळी टाकली 10 पोळ्या व्हायच्या. त्याच्या टोपल्यातली आपल्या टोपल्यात यायची. ह्याला म्हणतात मुष्टीची बाधा. ही मुष्टीची बाधा आहे ना, ती कुणाला येतच नाही आता, कारण ते पाळणंच व्हायला कुणाचे. ही जी मुष्टीची बाधा होणारी आहे ना, ती बाधा त्या ठिकाणी होणार नाही. स्वतः हनुमंतराय त्या ठिकाणी पाठीशी राहतील आणि त्या कलेचं असताना निरसन करतील अशी या अध्यायाची चौथ्या अध्यायामध्ये चामुंडाला जिंकलं, वीरभैरवाला जिंकलं, सगळ्या देवाधिकाला असणाऱ्या चामुंडा सहित जिंकून आणि मच्छिंद्रनाथ विजयी झाला. बोला तो अध्याय नित्य पठन करिता चुकेल्या कपटाची बंधन वेता शत्रू पराभवनी सर्वता निरंतर शांती सांगितलं. हात ऐकलं तर कपट चालणार नाही. किती तुमच्या दूध तुमच्या दक्षिणी मधलं दुसऱ्या न्यायचा प्रयत्न करू द्या, जाणार नाही दूध, बर का. अशी कपट येतं पूर्वीच्या काळी. या ठिकाणी एक कॅट घेऊन गेला की 4 कॅटी भरून यायचे नाही. ह्याला कपट बाधा म्हणायचे. ही कपट बाधा त्या ठिकाणी असणारी शत्रूची चालणार नाही. आणि त्या ठिकाणी असताना तो येणारा जो शत्रू ना, तुमची जो निंदा करीत असेल त्या ठिकाणी निंदा करणार नाही. तो आपल्याशी शत्रू न होता मित्र होईल अशी त्याची फलप्राप्ती. 5व्या अध्यायाच्या कथनभूते घेतली प्रसन्न करुणा अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. लोकांनी प्रश्न विचारला, म्हणजे भूताच्या स्वाधीन काय काम असतं? प्रभू रामचंद्राला ज्या ठिकाणी असणारे युद्ध झालं त्यावेळेस सुवळ्याच्या ठिकाणी असणारे सगळं भूताने त्या राक्षसाचे प्रेत ओढून आणली होती. अशी भूत येत. मग हे भूत मच्छिंद्र नाथाने प्रसन्न करून घेतली आणि त्या ठिकाणी असताना तिथली आपली सिद्ध कळा नावाची कळा आहे ना, त्या ठिकाणी मच्छिंद्राने प्राप्त केली. नित्यकरिता पठन भूत संचारण होयाच्या घरा कारण आली असता जती सोडून परमात्रासे सांगितलं. आपल्या घरामध्ये काही पूर्वीची भूतबाधा असते. माणूस म्हणतो की माणूस गाडा होता, काल दिसला ना मला, उठण म्हणले येईन आपल्या इथं, मसन वाटाय म्हणले इथं नका घर बांधू, अशी या ठिकाणी भूत येतं पूर्वीच्या काळी. पण ती काय पूर्वीची जर भूतबाधा असेल तर ती भूतबाधा राहणार नाही अशी 5व्या अध्यायाची फलप्राप्ती. 6व्या अध्यायात शिवास्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करून प्रसन्न चित्त वश झाली असे. त्या ठिकाणी असणाऱ्या 6व्या अध्यायामध्ये असणारा देवी प्रसन्न घेतली करून कोणी मच्छिंद्रनाथाने. आणि त्या ठिकाणी देवीकडून 2 अस्त्र प्राप्त करून घेतले. एक स्पर्श अस्त्र आणि दुसरं विभक्त अस्त्र. असे 2 अस्त्र प्राप्त करून आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने कार्य केले. तो अध्याय नित्य करिता पठन शत्रू लागी पडेल मुना निष्कपाट तो करुणी मना किंकर होईल. सांगितलं या ठिकाणी असताना जर आपला शत्रू असेल तर तो शत्रू राहणार नाही, मित्र होईल आणि आपल्या दारामध्ये असणारा एक सेवक म्हणून तो काम करील अशी 6व्या अध्यायाची फलप्राप्ती. 7व्या अध्याय पूर्वकथा जिंकून वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापास व मच्छिंद्रनाथ इच्छा समान झाली. 7व्या अध्यायामध्ये वीरभद्राचं मच्छिंद्रनाथाचं घनघोर युद्ध झालं. त्या ठिकाणी दोघं पुन्हा एकरूप झाले आणि तिथून या ठिकाणी असताना मच्छिंद्रनाथाला 33 कोटी देव स्वर्गामध्ये घेऊन गेले. ही कथा नित्य गाथा ऐकता नित्य नव्हे 84 ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वता चिंता व्यथा व्यक्तीला या ठिकाणी असताना हा जर अध्याय ऐकला तर प्रत्येक असणारा वेगवेगळा आजार आहे, वेगवेगळ्या या ठिकाणी असताना लागणार एक भुंग आहे. जी व्यथा आहे ती 84च्या व्यथा आहेत आपल्या जीवनामध्ये. ह्या जीवनामध्ये व्यथा राहणार नाहीत आणि ज्यांना झालेली असेल ती या ठिकाणी पुन्हा प्राप्त होऊन निराश होऊन शेवट होईल तिचा. जकीन भयापासून त्वरित मुक्त होईल जणी एका मंडळाती काली अभ्यासून फळ प्राप्ती. जकीन जे भय या ठिकाणी असताना सगळ्यात जे जकीन आहे ते महिला मंडळाला भीती बरं का. जकीन भय ऐकले का? बाळातपणाची आत्मा या ठिकाणी असणारे बाळ नाही तर अंते. ज्यावेळेस असणारी महिला आहे गरोदर असते, ज्यावेळेस
ज्यावेळेस बाळ होऊन त्यावेळेस असताना ती महिला सुखरूप होती. परंतु जोपर्यंत असणार या ठिकाणी ती जखीर बाई आहे, अशा जखीर महिन्यापासून मुक्तता होणार आहे या ठिकाणी हा अध्याय आहे. 8व्या अध्याय सकळ कथना पाशुपत राया श्रीराम दर्शना रणी मित्र राज जिंकून केला प्रसन्न 8व्या अध्यायामध्ये पाशुपत राजाचं आणि मच्छिंद्रनाथाचं घनघोर युद्ध झालं. पुन्हा घनघोर दोघांचं युद्ध झालं. त्याच अध्यायामध्ये पाशुपत राजाला प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवून दिलं. अशी सुंदर कथा आपण 8व्या तो अध्याय नित्य गाता ऐकता पुला सका देशावरता तो ग्रास येऊन भेटेल तत्वता चिंता वेता की सांगितलं. हा जर अध्याय ऐकला तर आपल्या कोणी घराचा नातेवाईक पाहुणा रावळा घरातलं माणसं जर 10-15 वर्षापूर्वी कुठं जर देशावर गेलेले असतील, रुसून जाऊ कसा जाऊ काही होऊ, तर त्या ठिकाणी असताना तो व्यक्ती परत येईल अशी अध्यायाची फलप्राप्ती. 9व्या अध्याय कथना गोरक्षाचा होनी जन्म उपरी शिवनी बद्रिकाश्रम विद्यार्णवा 9व्या अध्यायामध्ये सगळ्यात असताना श्रेष्ठ अध्याय 9वा का तरी अध्यायामध्ये असताना गोरक्षनाथाचा जन्म झाला. जन्म झाला बद्रिकाश्रमामध्ये तप केलं. तप करून तपाच्या सामर्थ्याने विद्यावान अशा प्रकारचा असताना तो झालेला आहे. तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिला आता ब्रह्माज्ञान रसायन कविता 14 विद्या करोने हा जर अध्याय ऐकला तर या ठिकाणी असताना जी विद्या आहे ती संपन्न तर होईल. पण 14 विद्येचं जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान रसायन कवित्व ज्याला म्हटलेलं जातं असं त्रिकाळ टिकणारं जे ज्ञान आहे हे ज्ञान त्या ठिकाणी त्या अध्यायामधून प्राप्त होईल. दशमाध्यायीच्या कथना श्री देशी मच्छिंद्रनंदना अंजनी सुतारती पाठवून अर्थ किलो तळ्याचे पुरविले. असं 10व्या अध्यायामध्ये सुंदर कथा झालेली बघा. काय झालं? मच्छिंद्रनाथासाठी असताना या ठिकाणी त्या किलो तळाने तप केलं. तिथं हनुमंतराय प्रसन्न झाले आणि तिला वचन दिलं आणि वचन दिल्यामुळं हनुमंतरायाला त्या ठिकाणी असताना आणि मच्छिंद्रनाथाला न्यावं लागलं. म्हणून मच्छिंद्रनाथाकडे गळ घातली आणि मच्छिंद्रनाथाला श्री राज्यामध्ये हनुमंतराया घेऊन गेलेली आहे. एकांतीबाई सुनी अनुष्ठान संजीवनी पाठकरी गौरनंदना गैनी नाथाचा झाला जन्म कर्दमा पुतळा सांगितलं. त्याच अध्यायामध्ये असताना या ठिकाणी गहिनीनाथाचा असणारा जन्म झाला. कसा झाला? हातामध्ये चिखलाचा गोळा आहे कुणाच्या? असताना गोरक्षनाथाच्या. परंतु हातामध्ये संजीवनी असताना मंत्र चालू आहे आणि त्या चिखलाच्या गोळामधून मानवी देह उत्पन्न झाला. ही कथा आपण 10व्या अध्यायामध्ये करिता पटना स्त्रियांचे दोष जातील कपटपणा मुली वचतील होता जाणा जगी संतती. असो हा जर अध्याय ऐकला तर स्त्रीचे जे कपट रूपी दोष आहेत ना, ज्या स्त्रीची असणारी मुलं मरत होती ती वाचणार नाही. ज्या स्त्रीवर कोणी कपट करत असेल ती कपटाची बाधा त्या महिला मंडळाला होणार नाही अशी या अध्यायाची फलप्राप्ती. परिग्रह द्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंद्रनाथा तो एकादश अध्यात पठन करिता तो अध्याय करिता पठन स्त्रियांचे दोष जातील कपटपणा मुले वाचतील होता जाणा जगी संतती मिरवे. अध्याय जर ऐकला तर त्या ठिकाणी असणारा कोणता असणार या ठिकाणी अग्निपिंड असणार या ठिकाणी अग्निमधून ज्वाळाच्या देहामधून आणि त्या ठिकाणी असणारा जालिंद्रनाथाचा जन्म झालेला आहे. आणि त्या ठिकाणी जन्म होऊन हा जर अध्याय ऐकला तर त्या व्यक्तीची असणार या ठिकाणी जगामध्ये संतती वाढत असे सांगितले. परिग्रह द्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंद्रनाथ तो एकादश अध्यायात संतती भोगील की. असं 11व्या अध्यायामध्ये असताना जालिंद्रनाथाचा जन्म झालाय. हा कथा जर ऐकली तर त्या ठिकाणी असताना त्या कार्यामध्ये असताना तो व्यक्ती कार्य करील. उपरिग्रह द्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंद्रनाथ दो एकादश अध्यात पठन करिता नित्य अग्निपीडा आणि ते जर अध्याय ऐकला तर एखाद्या व्यक्तीला जर अग्नीची पीडा आहे ना, अग्नीची बाधा आहे ना, ती बाधा त्या ठिकाणी असताना 11व्या अध्याय ऐकल्यानंतर होणार नाही. आणि जयांचे धुळाराता पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषात संतती भोगील की. सांगितलं. हा जर अध्याय ऐकला तर पूर्वीचं त्याचं काही असणारे काही नुकसान झालेले असेल तर ती नुकसान भरपाई होईल आणि भरपाई दूर होऊन आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जगामध्ये संतती अशा प्रकारची उत्पन्न. 12व्यात हे कथना जालिंदरे गुरु केला त्रिनंदना उपरी कानिपाचा होणे जन्म विटंबिले देवासी. 12व्या अध्यायामध्ये जालिंदरनाथाला दत्तात्रय महाराज गुरु झाले. ही एक पहिली कथा. दुसरी कथा आहे कानिपनाथाचा जन्म झाला आणि कानिपनाथाला वर न दिल्यामुळे 33 कोटी देवाची विटंबना जालिंद्राने केली. अशी सुंदर कथा आपण 12व्या अध्याय करिता पठना शोभना पावे कोणी देवता जाण क्षोभिता असल्या होतील शमन सुख. कोणत्याच देवाचा कोप होणार नाही. 33 कोटी देव आहेत ना आपल्या ब्रह्मा बसणार या ठिकाणी. त्या कोणत्याही देवाचे असणारे आपल्यावर कोप झालेला असेल तर तो कोप राहणार नाही आणि त्या ठिकाणी असणारे निष्कलंक ती व्यक्ती होईल. 13व्या अध्यायात
तिथे प्रसन्ननाथ हुनी केल्या चलसनाथ ब्रह्मारूपी आगळी 13व्या अध्यायामध्ये कास्तार या ठिकाणी जालिंदर नाथाला मैनावती राणीला असताना गुरु मिळाला आणि गुरु मिळाल्यानंतर मैनावती राणीला आचल पद त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तरी तो अध्याय करिता पठण श्रीहत्येचे दोष सगन त्याचे हुनी सकळ निरसन उद्धरीला एखाद्या व्यक्तीकडून जर स्त्रीची हत्या झाली असेल तर त्या ठिकाणी त्या स्त्री हत्येचं असणारं पातक आहे ते पातक दूर होईल अशी त्या 13व्या अध्यायाची फलप्राप्ती. चतुर्दश अध्यायी कथन करतेत जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले निवून गुप्त निशी माझारी लुमावतीच्या असणाऱ्या आपल्या पत्नीच्या बोलण्याच्या कारणास्तव जालिंदर नाथाला राजा गोपीचंदाने गर्तेमध्ये घातलं. ही कथा आपण 14व्या तो अध्यायामध्ये अध्याय पठन करिता असेल बंद कारागृही वेता तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जणी वर्ते. हा जर अध्याय ऐकला तर या ठिकाणी आपला कोणी सखा सोयरा घरचा पाहुणा रावळा काही कोणी असताना जर बंधनामध्ये असेल कुठं कारागृहात असेल काही चोरी चपाटी केली असेल काही गुन्हा केला असेल तर तो व्यक्तीची सुटका होईल. पंचदशात सुडाळ कथन कानिप मारुतीच्या युद्ध कंदना उपरी श्रीराजात जाऊन तिथे पूर्ण भोगिले. असो या ठिकाणी 15व्या अध्यायामध्ये कानिपनाथाचं आणि हनुमंतराचं घनघोर युद्ध झालं आणि घनघोर युद्ध होऊन कानिपनाथ श्री राज्यामध्ये जाऊन पोहोचलेलं.